नमस्कार. आज मी सिंहगडच्या इथं आलो आहे. वर्षा विहार सगळं वातावरण एकदम छान आहे आणि थोडं वनस्पती पण बघू असं मी इथं आलो आहे. तर आता मला नक्कीच इथे जी एक वनस्पती दिसली आहे त्याला बृहती म्हणतात आणि याच्या पानांवरती काटे असतात आणि त्याला अशी जी आपले छोटे छोटे वांग्यांसारखी फळं येतात. हे कंठरोगामध्ये अतिशय चांगलं सांगितलं आहे. च्यवनप्राशमध्ये पण आपण हे वापरतोय, कंठकरी घृत म्हणून वापरतोय. त्याच्यामध्ये नॅचरली स्टिरॉइड्स असतात. हे एक निवडुंगाचं झाड आहे. त्रिधारी निवडुंग म्हणतात त्याला. म्हणजे त्याला 3 साइडून असे काटे असतात आणि त्याचं एकदम छान इथं वृक्ष आले. हे नॉर्मली त्याला चीक असतो भरपूर पानांच्या मध्ये. ते तोडल्यानंतर सुद्धा त्याच्या चिकाचा उपयोग आयुर्वेदामध्ये विरेचन द्रव्य म्हणून केला जातोय. त्याच्यापासून क्षार बनवलं जातंय आणि जे काय आपण रसौषधी बनवतो म्हणजे मेटल पासून जे पण औषधी बनवले जातात आयुर्वेदात त्याच्यामध्ये त्याला भावना देण्यासाठी वगैरे निवडुंगाचा वापर केला जातोय. त्याच्यापासून जे क्षार बनतात ते पचन संस्थेवरती जास्त काम करतात. म्हणजे ज्यांना चांगली भूक लागत नाही वगैरे त्यांच्यासाठी ग्रहणीसारख्या आजारामध्ये या क्षारांचा उपयोग केला जातो. इथं ही जी वनस्पती आपण बघतोय ती सहचर आहे. कोरंटी म्हणतात त्याला. त्याचे वेगवेगळे टाईप्स असतात. पांढरी फुलं, निळी फुलं, पिवळी फुलं असं वेगवेगळ्या प्रकारची मिळतात. आता सध्या त्याला फुलं नाही आहेत. आणि सहचर हे द्रव्य वातशमनामध्ये बेस्ट सांगितले. सहचरादी तेल, सहचर तेल याचा बस्ती आपण वातशमनासाठी वापरतोय. आणि ते पंचांग वापरायला सांगितले. म्हणजे पूर्ण झाडच त्याचा काढा करून त्याच्यामध्ये तेल हे करून असं वापरलं जाते. आणि हे अतिशय चांगलं वातशामक द्रव्य आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सांधेदुखीवरती वगैरे हे आपण वापरू शकतोय. आणि हे इथं भरपूर मात्रेत आहे. हे इथं जे दिसते ते जांभळाचं झाड आहे आणि ते एक देशी जांभळं जी असतात ना छोट्या छोट्या आकाराची आणि त्यांची स्किन एकदम छोटी असते अशा प्रकारचं हे आहे. जांभळाचा उपयोग आपल्याला बऱ्याच लोकांना म्हणजे मधुमेहामध्ये वापरतात असं जास्त प्रचलित आहे. त्याची साल वापरली जाते आणि योनी रोगामध्ये पण त्याचा उल्लेख आलाय. ती तुरट असल्यामुळे जिथं पण अतिशय रक्तस्राव जास्त होत असतोय तिथं त्याचा काढा वापरला जातोय. आणि अदरवाईज फळं तर खातच असतात. जांभळाच्या बियांचा पण उपयोग स्तंभन म्हणूनच सांगितलंय. तुरटपणा जास्त असल्यामुळं हे सगळ्या साल, पानं, फळं हे सगळं रक्तस्तंभन म्हणून जास्त चांगलं काम करते. ही एक वनस्पती आहे. त्याला तेरडा असं म्हणतात. आपण गणपतीची जे पत्री हे करतो त्याच्यामध्ये असतात. ह्याला छान सुंदर अशी फुलं लागतात. थोड्या दिवसानं लागतील अजून. आणि हे एक पाचक वनस्पती आहे आणि त्याचमुळं ती गणपतीच्या वेळी पत्रीमध्ये वापरली जाते. अतिशय सुंदर फुलं लागतात त्याला आणि एकदम नाजूक असते हे. म्हणजे सहज हाताने तुटते. एकदम स्पर्शाला पण फारच छान अशी ही पानं आहे त्याची चमकदार. आणि हे सगळीकडं असं आपसुकच उगवत असते. त्याला कोणी लावत नाही कधी. हे एक सुंदर असं या झाडावरती आलेलं शेवाळ आहे आणि ते फार वर्षापासून येत असणार आहे असं दिसते. नॉर्मली शेवाळ हे थंड स्वरूपाचं सांगितलंय. म्हणजे जिथं पण दाह होत असेल तिकडे शेवाळाचा लेप करू शकतोय आपण. बऱ्याचदा युरिन इन्फेक्शन वगैरे याच्यामध्ये पण याचा इंटरनल यूज पण केलेला आढळतोय. आणि जे समुद्रातलं असते ते लोक आहार म्हणून सेवन करतात. याचं फक्त तसं काही हे नाही. ही मेहंदीचं झाड आहे. मदयंतिका म्हणतात त्याला. नॉर्मली आपण हातांना वगैरे लावतोय समारंभामध्ये. त्याचा उद्देश उष्णता कमी करणं हा जास्ती असतोय. केसांना पण कलर करण्यासाठी वापरले जाते. आणि या पानांचा डायरेक्ट आपण लेप सुद्धा लावला तरी ते कुठल्याही ठिकाणची उष्णता कमी करायला अतिशय हेल्पफुल आहे. आणि हे फारच छान इथं आलंय.
हे करंजीचं झाड आहे. याला छान पांढरी फुलं येतात आणि याला छान अशी पिवळसर फळं येतात. त्याच्यामध्ये बिया असतात. त्याच्यापासून तेल एक्स्ट्रॅक्ट केलं जाते. आयुर्वेदामध्ये कृमिग्न म्हणून त्या तेलाचा वापर केला जातोय. लहान मुलांना आपण इंटरनली बस्तीमधून ओरली सुद्धा ते तेल वापरू शकतोय. त्वचा विकारामध्ये लोकल जिथं पण खाज वगैरे होत असेल तिथं करंजीच्या तेलाचा उपयोग केला जातोय. आणि हे एक अतिशय महत्वपूर्ण असं आयुर्वेदातलं द्रव्य आहे. ही एक शिरीष नावाची वनस्पती आहे, जी नॉर्मली मोठ्या मोठी झाडं असतात त्याची. याच्या खोडांवरती पांढऱ्या कलरचा लेअर असतो एक, आणि त्याला परत बिया लागतात छान. पूर्ण झाडाची मुळं, खोड, त्याचं साली, पानं, फुलं या सगळ्यांचा वापर केला जातोय पंचांगाचा. हे एक विषग्न द्रव्य आहे, म्हणजे जिथं पण आपल्याला असं वाटतं टॉक्झिन्स डिपॉझिटेड आहेत किंवा कुठल्याही प्रकारचा त्वचाविकार किंवा पूर्वीचं एखादं विषबाधा झाली आहे असं काही असेल, त्या सगळ्यामध्ये शिरीषाचा वापर केला जातोय. आणि हे एक अतिशय छान द्रव्य आहे.